नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेबाबत आतापर्यंत आपण माहिती पाहतच आलोय. पण देशभरात घेतली जाणारी ही स्कॉलरशिप परीक्षा जी महाराष्ट्रातील विद्यार्थीही देऊ शकतात, ती स्कॉलरशिप परीक्षा कोणती किंवा त्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्रता काय असते आणि तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, पूर्ण देशभरात घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. या प्रवेश परीक्षेला आपण JNVST एक्झाम असेही म्हणतो. ही JNVST एक्झाम किंवा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा काय असते तर इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालयांकडून ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. मग बघा, देशातील गुणवंत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचं शिक्षण हे मध्येच थांबू नये किंवा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र शासन हे दरवर्षी या परीक्षेचं आयोजन करत असतं. मग भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आलं. ही विद्यालये पूर्णपणे केंद्र शासित किंवा केंद्र शासन अनुदानित विद्यालये असतात. म्हणजे इथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च हा केंद्र शासनाकडून केला जातो. तर प्रवेशासाठी पात्रता पाहिली तर बघा, इयत्ता 6वीत प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे ही परीक्षा इयत्ता 5वीचा विद्यार्थी जो इयत्ता 5वीत शिकत असेल किंवा आता 6वीला जाणार असेल तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. फक्त स्वतःच्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो. नवोदय प्रवेश परीक्षा किंवा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या प्रवेश परीक्षेची सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थी ज्या जिल्ह्यात राहतोय त्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय असणं गरजेचे. म्हणजे विद्यार्थी फक्त त्याच्या जिल्ह्यात जर नवोदय विद्यालय असेल तर ही स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतो आणि नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवू शकतो. संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत विद्यार्थ्याचा प्रवेश असणं अनिवार्य आहे. म्हणजे तो विद्यार्थी ज्या शाळेत शिकतोय किंवा त्या जिल्ह्यात त्या विद्यार्थ्याचं कोणत्याही शाळेत प्रवेश असणं गरजेचं आहे. प्रवेशासाठी निश्चित केलेली वयाची अट पूर्ण करावी लागते. म्हणजे 5वीत विद्यार्थ्याचं वय किती किंवा 6वीत विद्यार्थ्याला वय किती हवंय त्या वयाच्या अटीनुसार तुम्हाला तो परीक्षा फॉर्म भरता येतो. मग लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. ही जी प्रवेश परीक्षा घेतली जाते या प्रवेश परीक्षेसाठी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 विद्यार्थी फॉर्म भरत असतात. या 10,000 विद्यार्थ्यातून फक्त टॉपचे 80 विद्यार्थीच निवडले जातात. ठीक आहे, म्हणजे 10,000 विद्यार्थी फॉर्म भरणार आणि त्यातून फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड होणार. एवढी अवघड सिलेक्शन प्रोसेस का असेल बरं? तर मित्रांनो, ह्या 80 विद्यार्थ्यांचं शिक्षण हे इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंत मोफत दिलं जातं. म्हणजे मोफत शिक्षण आणि त्यात क्वालिटी शिक्षण मिळत असेल तर ते कोणाला नको असतं. म्हणून नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही सगळ्यात महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या महाविद्यालयात शिक्षण मिळवण्यासाठी 10,000 विद्यार्थ्यातून 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मग यात शिक्षण पद्धत कशी असते? म्हणजे जर विद्यार्थी इयत्ता 5वीत ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पास झाला तर बघा, या विद्यार्थ्याला 6वी ते 12वी पर्यंतचं सगळं शिक्षण मोफत दिलं जातं. कारण ही विद्यालये केंद्र शासन अनुदानित असतात. त्यामुळं केंद्र सरकार या विद्यालयांचा खर्च पाहत असतं. विद्यार्थी प्रमाण, आता परीक्षा देताना किंवा त्यांची निवड केली जाते त्या निवडमध्ये किंवा ते 80 विद्यार्थ्यांमध्ये 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात तर 25% विद्यार्थी हे शहरी भागातील असतात. ठीक आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तिथं ऍडमिशन घ्यायचे त्यातल्या 75% ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते तर 25% शहरी भागातल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आणि या परीक्षेत संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यात घेतली जाते.
म्हणजे तुमच्या जिल्ह्यात जर नवोदय विद्यालय असेल तर तुमचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो। आता रिझल्ट, या परीक्षेसाठी CBSE, ICSE अशा बोर्डांचे किंवा नामांकित बोर्डांचे रिझल्टही किंवा नवोदय विद्यालयाचे रिझल्ट या बोर्डांपेक्षाही उत्तम प्रकारे दिले जातात। मागील काही रिझल्ट्स आपण जर कंपेअर करून पाहिले तर नवोदय विद्यालयाचे रिझल्ट हे बाकीच्या बोर्ड रिझल्टपेक्षा खूप चांगले आहेत किंवा खूप चांगल्या प्रमाणात त्यांनी शिकवलं जातं। आता परीक्षेची तारीख, नोव्हेंबर व 20 जानेवारी 2024 म्हणजे 20 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे। कधी 2024 मध्ये, आणि यासाठीचा वेळ कधी असतो, सकाळी 11:30 वाजता। मग ही परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट कधीपर्यंत येतो तर मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या परीक्षेचा रिझल्ट तुमच्या हातात दिला जातो। आता ही झाली 20 जानेवारी 2024 ला नवोदय परीक्षा। म्हणजे या वर्षी जर तुमच्या विद्यार्थ्याला 6वीत प्रवेश घ्यायचा असेल तर 20 जानेवारी 2024 रोजी होणारी परीक्षा हे विद्यार्थ्यांना देणं गरजेचे आहे। मग या परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा शॉर्ट ट्रिकचा वापर करून कमीत कमी वेळात उत्तरं कशी लिहावीत, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर डबल ओ अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहोत। मग महाराष्ट्रातील किंवा ही नवोदय परीक्षा, महाराष्ट्रातील कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास किंवा त्या परीक्षेची तयारी करायची असल्यास तुम्ही आमच्या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करू शकता। या बॅचेसमध्ये आपण संपूर्ण विषयाची तयारी करून घेतो। बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला शिकवलं जातं। क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेडही दिला जातो। मग जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव असेल किंवा फ्री डाऊट सेशन असेल, विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, या सगळ्या सोयी तुम्हाला पुरवल्या जातात। मग या ऑनलाईन बॅचेस विषयी तुम्हाला जर अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता। थँक्यू।